राम राम मंडळी. भटकताय ना, भटकायलाच पाहिजे, कुठेतरी फिरायला पाहिजे, कुठेतरी जायला पाहिजे. तर आजचा प्रवास होता आपला श्री क्षेत्र मावटदेवी. ही मावटदेवी हे पाथर्डीच्या जवळ आहे. हा प्रवास तर मी 10:30ला चालू केला होता आणि एक 40-45 किलोमीटरच्या अंतर असल्यामुळं आपण अर्ध्या पाऊण तासात तिथे पोहोचलो. अंतर खूप जवळ होतं, निसर्ग खूप छान होता आणि पुढे गेल्यानंतर काही ठिकाणी वेश ओलांडल्यानंतर आपण पाहिलं की स्थानिक आमदार असतील, खासदार असतील यांनी ठिकठिकाणी फराळाचं साबुदाणा खिचडी असो, केळी असो यांची सोय केली होती. नवरात्री उत्सव असल्यामुळं गर्दी फार जेमतेम होती आणि साबुदाणा खिचडीच्या काही ठिकाणी बऱ्याच 500 मीटरवर व्यवस्था होती. नवरात्र उत्सव असल्यामुळे पार्किंग खूप अलीकडे गेली होती. काही पार्किंगवाले आडवे आले, ते गाडी लावा, त्या गाडी लावा, गाडीवर जाऊ देत नव्हते. रस्ता वर जाण्यासाठी खूप चांगला होता, त्यात काही द्विधा नव्हती. त्यानंतर आपण गाडी पार्क करणार होतो खाली, पण काही कारणास्तव आपण वर गाडी घेऊन गेलो. वर जायला चौफुलेला मुरमाचा रस्ता होता, तर आपण वर गाडी घेऊन गेलो. 100-200 अंतर कव्हर केल्यानंतर आपण गाडी पार्किंग लावली. त्यानंतर संस्थानाने खूप छानसं असं जाण्यासाठी एक मार्ग, येण्यासाठी एक मार्ग बनवलेला होता. चला तर आपण मग दर्शनाच्या रांगेला लागू. दर्शनाची रांग गेल्या वर होती, खालून जाण्यासाठी मग असं एक मार्ग रांगे टाईपच होता. वाटेत मी काही अंतर चालून गेल्यानंतर एक बाबा बघितले. तर छोटेसे बाबा होते. पाथर्डीला श्री मावटदेवीवर गेल्यावर कोणी या बाबांना पाहिलं. जे बाबा आपल्याला दिसत आहेत ते कोणी पाहिले ते कमेंटमध्ये नक्की जरूर कळवा. त्या बाबांना हे दान धर्म केल्यानंतर त्यांचा सुरुवात घेऊन आपण पुढे निघालो. पुढे गेल्यानंतर काही ठिकाणी लोक आपापली जी इच्छा पूर्ण होण्यासाठी जी पेढा वगैरे वाटतात ते पण वाटायला चालू होतं, काही धागे बांधायला चालू होतं. आता खरे आपण दर्शनाच्या रांगेत लागलो होतो. दर्शनाच्या रांगेत लागल्यानंतर आपण पेटीला पाहिलं की जे मला सांगितलं गेलं होतं की खूप गर्दी असते, पण आज काही तशी गर्दी नव्हती. आणि त्यात मी मंगळवारी गेलो होतो. मंगळवारी म्हणजे देवीचा वार होता, तरी पण गर्दी नव्हती. त्या ठिकाणून आपण पुढे गेलो तर पाहतो तर काय ब्लॅक कमांडो सारखे कपडे घातलेले साहेब होते. त्यांनी मला मोबाईल आतमध्ये ठेवण्यास सांगितलं, पण मी काय ठेवला नाही. तसंच पुढे घेऊन मोबाईल गेलो. पण तिथे मंदिर गाभाऱ्यात गेल्यानंतर अलीकडल्या साईडला असं खाली पाहण्यासाठी एक छान निसर्गरम्य वातावरण दिसेल असं एक पॉईंट होता. चला म्हटलं आपण बघून घेऊया. तो पण असा बघून घेतल्यानंतर परत रांगेचा नंबर लागला. पण नंबर लागल्यानंतर आपल्याला तिथं साहेबलीच ओरडले, अरे मोबाईल खाली ठेवा, मित्र जप्त केला जाईल. चला ठीक आहे म्हणलं, ठेवून जाऊ. पुढे गेलो. दर्शन झाल्यानंतर आपण प्रसाद घेतला. प्रसाद वाटत होते, त्यांच्याच संस्थानाचे बाबा होते. नंतर आता आम्ही अलीकडून पुरुष रांग असल्यामुळं, पलीकडून महिला रांग असल्यामुळं मी आईची त्यांची वाट पाहत होतो. पुढून त्यानंतर एक्झिट मार्गाला मला भेटले. त्यानंतर इथं पाहिलं तर संस्थानाने छानशी सोय केली होती की देणगी वगैरे स्वीकारण्यासाठी किंवा सोशल मीडियाला त्यांना फॉलो करण्यासाठी त्यांनी एक स्कॅनर बनवलं होतं. इंस्टाग्रामचा असो, फेसबुकचा असो किंवा कुठल्याही असो. पाठीमागं मग काही महिला मंडळाची श्रद्धा होती की ते पैसे चिटकून पाहत होत्या, काही देवाचा नवस वगैरे असेल त्यासाठी. आता चला आपण एक्झिट मार्गावर आलो होतो. एक्झिट मार्गावरून खाली जाण्यासाठी आईने काही फराळाचं आणलं होतं, ते परडी भरण्यासाठी काही ज्या महिला असतील त्यांना देण्याचं होतं. त्यानंतर आपण खाली पायऱ्या उतरत गेलो आणि ज्या महिला परडीवाल्या होत्या त्या गावाचं काही संबळ दानधर्म केल्यानंतर ते संबळ वाजवून दाखवत होते. ते आपण आता ऐकूया काय वाजवलं ते. थोडंसं त्यांनी वाजवून दाखवलं.